वार्तांकन रोखठोक बातमी। आपल्या धडक कारवाईसाठी ओळखले जाणारे अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता आपला मोर्चा थेट बॉलिवूडच्या बड्या स्टार्सकडे वळवलाय। महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या विमल पान मसाल्याची सरोगेट अप्रत्यक्ष जाहिरात केल्याप्रकरणी सुपरस्टार शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना महाराष्ट्र एफडीएनं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। या कारवाईमुळे बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ हे तीनही अभिनेते विमल इलायचीच्या जाहिरातीत एकत्र झळकले होते। विमल इलायचीच्या नावाखाली प्रत्यक्षात विमल पान मसाला या तंबाखू आणि निकोटीन युक्त गुटख्याची अप्रत्यक्ष जाहिरात केली जात असल्याचा ठपका एफडीएनं ठेवलाय। महाराष्ट्रात 13 जुलै 2026च्या सुधारित आदेशानुसार तंबाखू आणि निकोटीन युक्त गुटखा आणि पान मसाल्याच्या उत्पादन, साठवणूक, वितरण आणि विक्रीवर बंदी आहे। ही नोटीस अजय देवगणला त्यांच्या जुहू येथील घरी, शाहरुख खानला वांद्रे येथील मन्नत बंगल्यावर आणि टायगर श्रॉफला त्याच्या टायगर श्रॉफ प्रोडक्शन्स LLP या प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातून पाठवण्यात आली आहे। या तिन्ही कलाकारांना एफडीएनं विमल पान मसाल्याच्या जाहिरातीतील तुमचा सहभाग तात्काळ थांबवा, अन्यथा तुमच्या सर्व अधिकृत सोशल मीडिया हँडल, वेबसाईटवरून या जाहिरातीशी संबंधित सर्व प्रमोशनल व मजकूर काढून टाका आणि या प्रकरणी तुमच्यावर कायदेशीर कारवाई का करू नये, तसेच या जाहिरातीतील तुमच्या भूमिकेबाबत सविस्तर लेखी स्पष्टीकरण 15 दिवसाच्या आत सादर करण्याचे आदेश दिलेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।